नमस्कार मित्रांनो, मी अनिल. काळी माती यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता आम्ही 10,001ची लावण केलेली आहे. 10,001ची लावण बघू शकताय तुम्ही. 1.5 महिन्याची लावण आहे. 1.5 महिना झाला आता याला. याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आम्ही कोबी लावलेला आहे. कोबी बघू शकता. आता कोबीला 27 दिवस पूर्ण झालेत. 27 दिवस पूर्ण झाले आणि एक साईडला कोबी केला आणि एक साईडला कोथिंबीर घ्यावी म्हणले. तर कोथिंबीर बघू शकता, 14 दिवस झालेत कोथिंबीरला. म्हणजे असं टोकन केले. कोथिंबीर ट्राय तर करावं म्हणलं, बघूया कसं होतं ते. कोथिंबीर चांगली उगवली. पाऊस पण झाला होता. आता 4-5 दिवस झालं पाऊस नाही इकडं आमच्याकडे. त्यामुळं ड्रीपला पाणी सारखं सोडायला लागते. सकाळच्या संध्याकाळी 1 तास, सकाळी 1 तास. तर बघू शकताय कोबी ड्रीप केलं म्हणून म्हटलं कोबी तर करून बघूया, काय होईल ते होईल. आंतरपीक खर्च निघाला तर निघाला, त्या दृष्टीनं कोबी सक्सेस झालेला आहे. कोबीची वाढ चांगली आहे आणि लावण पण चांगली आहे. तर बघू शकता मित्रांनो, कोबी लावण फुटवा आता लावणीला व्हायला लागल्यात. बघूया किती फुटवं काढते. आता तर 4-5 फुटवं आहे त्याला. आणि आजच आम्ही फ्लावर केला 20 गुंठ. हा 20 गुंठ कोबी आहे. 10,000ची लावण आहे. आणि फ्लावरची रोपं आणलीत आज आणि फ्लावर केला बघा आज. ही रोपं आज घालून ड्रीपवरती आहे. आज सगळी रोपं लावलेले आहेत फ्लावरची, बघू शकता. आणि रोपं कमी पडल्यामुळं आम्ही इथं मिरची सिजंटा 55-31 या व्हरायटीची मिरची आणली. एक 500 आणली. बघूया, याच्यामध्ये 3-4 साऱ्या आहेत मिरचीच्या. आणि 2 महिन्याने आता अडसाली लावून करायची आणि 15 दिवसांनी, 15-20 दिवस त्यावर फ्लावर येतोय व्यवस्थित. फ्लावर काय 2 महिन्याचं पीक आहे, 2 महिन्यात निघून जाते. तर बघू शकता मित्रांनो, फ्लावर आजच रोपं घातली. 5 वाजता झालं रोपं सगळी घालून. आमची ड्रीप सिस्टम बोर तिथं आहे, कोपऱ्यावरती आहे. तर बघूया मित्रांनो, आता पुढे उद्या पाणी लावायचं, सोडायचं याला. पाणी सोडल्यावर 1-2 दिवस पाणी बंद करायचं. रोपं झिकझॅक पद्धतीनं रोपं लावली आहेत, बघू शकता. कोबीला म्हणलं तर 2.5 महिने लागतात. 2.5 महिने कोबीला लागतात. याच्यामध्ये मिरची पण केली होती बघा साईडला. मिरचीची रोपं एक 100 रोपं होती. आणि हा कोबी
आंतरपीक घ्यावं म्हणलं बघूया. पहिल्यांदा कोबी केला आणि फ्लावर बी पहिल्यांदाच केला. अनुभव काय नाही याच्यातला, बघूया आता. औषध फवारणी वगैरे कसं काय. तर कोबीवर जरा पांढरी माशीचा प्रभाव जरा आहे, पण मी औषध मारल्यामुळे पांढरी माशी कमी झाली आता. बघू शकता मित्रांनो, पांढरी माशी याच्यावरती बघा. पांढरी माशी याच्यावर होती, बघू शकता मित्रांनो. पांढरी माशी पूर्ण कंट्रोल झालेलं आहे. अजून एक स्प्रे मारला तर पूर्ण कंट्रोल होईल. आता बघूया, उद्या ह्याला ड्रिपनं औषध सोडायचं आहे. एक सारखा प्लॉट दिसतोय, लावण बी चांगली झाल्या. लावण एकसारखी उगवू द्या, बघू शकताय तुम्ही. 1.5 महिन्याची लावण आहे. आत्ता बघू शकता हे ते काम. पान जर बघितलं तर बरोबर माझ्या छातीला लागते पान 1.5 महिन्यात. कोथिंबीर तर आता अनेक 15 दिवसात येईल काढायला. बघूया दर लागतोय काय, दर गावतोय काय. बघू शकताय. मित्रांनो, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. फ्लॉवरचा आता मी काय व्हिडिओ टाकतच राहीन. तर औषध वगैरे कसं सोडायचं, काय करायचं, कुठलं औषध आहे, काय घ्यायचं ते बघूया. तर मित्रांनो, बघू शकताय तिकडे 20 गुंठ 32 आहे. 86-032 हा समोरचा ऊस मोठा. तर लावून आठ लावून करायची फ्लावरमध्ये. कोबीमध्ये 10,000 लावण आहे. बियाणं जर गेलं तर मग बियाला द्यायचा ऊस, नाहीतर मग कारखान्याला घालून टाकायचं. हा 265 आमच्या शेजारचा ऊस आहे, त्याबरोबर हा 10,001 घालवायचा. तर मित्रांनो, बघू शकता, परत व्हिडिओ टाकत राहीन. लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार.